जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे मना, भोका पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, अनेक नये माझे मना, होका पंडित शहाणा, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध, अनेक नये माझे मना, होका पंडित शहाणा, विठ्ठला तटे भीमरथ्या, वरम पुंडरीका यदा तुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगाकरो ब्रह्ममानम, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कडा कुसरी काहीच नेणे, बोलितो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठ्ठला जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा पुतळा, अनेक नये माझे मना, होका पंडित शहाणा. सद्गुरु श्री भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने व सद्गुरु श्री महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभ हस्ते श्री मकरध्वज जन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 62 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 63वे वर्ष आहे. गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या सप्ताहाचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि गाथा भजन नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते आमचे हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तर म्हणजे सोमनाथ भाऊ इतके महाराज लोक आहेत इथं की एकाचं नाव घेतलं तर एकाचं सुटून जाईल, इतके महाराज लोक. म्हणजे खाली बसलेली महाराज आहेत, उभे असलेली महाराज आहेत, इतके महाराज असल्यावर आम्हाला बोलावलंच कशाला अशी पंचायत आहे. आणि ही आमची महाराज या बाजूला राहत आहेत. शिबिर आहे ना यावर्षी. अर्थात आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराज आळंदीला आपण बरोबर होतो मागे. पकवादे तर इतके आहेत. भागवत महाराज जे वाजवणाऱ्याच्या बाजूने बसलेले सगळे पकवादेच आहेत. ते काय इकडे असा एकदम हा भरगच्च कार्यक्रम आहे. पहा, अत्यंत प्रेमाने चिंचवण हा कार्यक्रम दरवर्षी करते. सोमनाथ भाऊंच्या अत्यंत प्रेमामुळे
महाराष्ट्रातील सगळ्या महाराज लोकांना या ठिकाणी यावं लागतं आणि मला असं वाटतं की रामप्रभूचं मंदिर तसं अयोध्येमध्ये आहे, तसं मकर ध्वजाचं मंदिर हे चिंचवडमध्ये आहे. हनुमंतरायाचे मंदिर अनेक ठिकाणी आहे, पण फार मोठा इतिहास असेल याच्या पाठीमागं की मकर ध्वजाचं मंदिर या ठिकाणी आहे. आणि या मकर ध्वजाच्या दरबारामध्ये ज्यावेळेला हे मंदिर लहान होतं त्यावेळेलाही मी येत होतो. लहान होतं, दगडी होतं, एकदम छोटं मंदिर. हा सभामंडपही नव्हता त्यावेळेला मी येत होतो. तर मी येत होतो म्हणूनच सभामंडप झाला असं म्हणायला हरकत नाही. गेल्या अनेक वर्षापासून या गावचे आणि आमचे अत्यंत जवळचे संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत. परिसरातले सुद्धा अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत. गेल्या अनेक वर्षापासून गोरक्षनाथ टेकडीवर महाराजांचं आमंत्रण आहे. आपण आहात सगळे जनतेच आणि म्हणून आज हे कीर्तन रूपी वाक्पुष्प प्रभू चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. हे वाक्पुष्प प्रभू चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबा यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि खऱ्या अर्थाने मनुष्य जन्माला आल्यानंतर खरा भाग्यवान कोण ठरू शकतो याबद्दलचा विचार प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल भाग्य आहे, प्रारब्ध आहे, दैव आहे, ह्या गोष्टी जीवनामध्ये मानाव्याच लागतात महाराज. इच्छा नसली तरी सुद्धा प्रारब्ध मानावं लागतं. समाजातला एक वर्ग असा आहे की तो नेहमी प्रयत्नवादी आहे. जीवनामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नाने काय होणार नाही. प्रयत्न जर माणसाने नाही केले तर काय होणार नाही केले तर काहीच होणार नाही. प्रयत्न जर करत राहिला तर एक अतिशोक्ती अलंकारामध्ये असं म्हटलं जातं, प्रयत्ने वाढूचे कन रगडिता. आणून देतो वाढू मग तुम्हाला समजले. प्रयत्ने वाढूचे कन रगडिता तेलही गडे. याचा अर्थ असा आहे की प्रयत्नाने काय होणार, प्रयत्नाने सगळं काही शक्य होईल. समाजामध्येच ही भावना आहे असं नाही, संतांमध्ये सुद्धा आपल्याला कार्यकर्तृत्व बनवण्यासाठी ही भावना आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात लेको तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नाने काय होणार नाही. बघा तुम्ही शिस ओतलेलं एखादं मंदिर असू द्या, पूर्ण दगडाच्या कामाचं मंदिर असू द्या, फार पुराण मंदिर असू द्या, त्या दगडाच्या मंदिरावर सुद्धा तुम्हाला एखादं हिरवगार पिंपळाचं झाड दिसल्याशिवाय राहत नाही. तो जो हिरवेपणा आहे तो दगडाचा नाही, तो त्याला जो हिरवेपणा आहे तो पाण्याचा आहे. पाण्यामुळे ते हिरवं आहे, बरोबर आहे ना. हिरवं आहे म्हणजे पाण्यामुळे आहे, आणि पाण्यामुळे जर हिरवं असेल तर त्याच्या मुळ्या नक्कीच कुठंतरी पाण्यापर्यंत पोहोचत झालेल्या आहेत. दगडाला फोडून प्रयत्नाने तर त्या अत्यंत कवड्या मुळ्या पाण्याचा शोध घेत असतील तर तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केले तर काय प्रयत्नाने होणार नाही. ओले मुळा भेदी भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अभ्यासाने काय होणार नाही. काही गोष्टी अभ्यास नाही केल्या तरी होत असतात. काही गोष्टीसाठी माणसाला अभ्यास करावाच लागतो. काही गोष्टी प्रयत्न नाही केले तरी होत असतात. मी विचारतो की तुमचे दात पडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले.
काही प्रयत्न केले का? आहेत का? मग आता पडणार नाहीत का? बरं चला जाऊ द्या, हे जाऊ द्या. तुमचे केस पांढरे होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? झाले का नाही? नाही. काही गोष्टी प्रयत्न नाही केल्या तरी घडत असतात. बरोबर आहे ना? तुम्ही माझ्या जवळचे आहेत म्हणून तुम्हाला विचारतो. काही गोष्टी करण्यासाठी माणसाला प्रयत्न करावे लागतात. पास होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. त्याला प्रयत्न म्हणतात. काय होणार नाही दादा प्रयत्न. महाराज म्हणतात असाध्य ते साध्य करीता झाकली मूठ. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. माऊली म्हणतात अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अरे अभ्यासाचे नि बळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की विष की आहारी पडे. समुद्री पाय वाट जोडे एकी वाक ब्रह्म थोकडे अभ्यास केले. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. नंतर ते ज्ञान आहे, अभ्यासापेक्षा वेगळं आहे. अभ्यासाने काय होणार नाही महाराज. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. आणि म्हणून अभ्यास म्हणजे प्रयत्न. विषकी आहारी पडे, विषकी आहारी पडे. तंबाखू आहे का? पाहिजे म्हणून म्हटलं. नाही तुला पाहिजे का तंबाखू? सर्वपासून खाल्ली तर काय होईल? काय होईल खाल्ली तर? तंबाखू पचवणं सुद्धा कठीण आहे महाराज. विष पचवणं किती कठीण असतं. पचायला सुद्धा शक्ती लागते. लक्षात ठेवा, शक्ती पाहिजे. नाही काही काही शक्ती नसलेली माणसं मग पडून जातात. तंबाखू पचण्यासाठी जर शक्तीची गरज आहे तर विष पचण्यासाठी किती शक्तीची गरज असते. काही काही कुंभमेळ्यामध्ये असं म्हणतायत, काही काही साधू असे येत आहेत महाराज की ते विषारी नाग आपल्या सोबत वागवतात. विषारी नागाला जिबीला चावून घेत आहेत. जिबीला त्याला असा डवसतात. त्याला एकदम गरम करतायत आणि जिबीला चावून घेतात आणि त्या मस्तीमध्ये राहतात. विष की आहारी पडे, विष की आहारी पडे. विषाचा सुद्धा तुम्ही आहार बनवू शकता अभ्यास करत असाल तर. समुद्री पाय वाट जोडे,
समुद्रावरून सुद्धा तुम्ही चालू शकताय अभ्यास करत असाल. वाघ ब्रह्मथोकडे अभ्यास केले, वाघाचा सुद्धा कान धरून तुम्ही गावामध्ये आणू शकताय. काय का जगमित्र नागा आणू शकताय परडीचे. आणि म्हणून अभ्यासाने काय होणार नाही महाराज. अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. जे जे काही तुम्हाला आज दिसत असेल ना त्याच्या पाठीमागे अभ्यास आहे. हे तुम्ही समोर बसलेले असाल ना याच्या पाठीमागे सुद्धा ऐकण्याचा अभ्यास आहे. ऐकण्यासाठी सुद्धा अभ्यास पाहिजे का नाही हो? अभ्यास पाहिजे. एखादी कीर्तनकाराने जर ओवी म्हटली तर त्यातलं एखादं टोक तरी पाठ पाहिजे. एखादं प्रमाण म्हटलं तर त्याचं द्रोबत माहीत पाहिजे. मला असं वाटतंय की ऐकण्याचा सुद्धा अभ्यास पाहिजे. अभ्यास पाहिजे. आणि म्हणून अभ्यासाशिवाय काही होणार नाही. विठाला विठ्ठल बदलायच्या. एका पकवात तुम्ही वाजवा, एक तुम्ही वाजवा. हाताने वाजवायचं आहे ना. खरंच तुम्ही बाजूला वागा, मग जमत नाही. कारण अभ्यास मला पुढे न्यायचं आहे तुम्हाला. माझ्या समोर काही विद्यार्थी बसलेले आहेत. अभ्यास महत्वाचा आहे. निश्चित. किती वर्गात आहे रे तू? दुसरीला. काय तुझं नाव? स्वप्नील. मामा आहे का तुला? मामाला पोरगी आहे का? हा आहे का? मामीची पूजा कर बाबू. तुझं नाव काय रे? हा मामा आहे का? मामा मोकळा आहे अजून? पुरुष अभ्यास महत्वाचा आहे. पुढे चाला. मग अभ्यासाने जर सगळं होत असेल तर प्रारब्ध मानण्याची काय गरज आहे? अभ्यासाने जर सगळ्या गोष्टी होत असतील तर दैव मानण्याची काय गरज आहे? बरोबर. अभ्यासाने जर सगळं होते ना, प्रयत्नाने जर सगळं होते ना, तर मग दैव कशाला मानायचं? प्रारब्ध कशाला मानायचं? भाग्य कशाला मानायचं? पण हे लक्षात ठेवा माझ्या दादांनो, सगळं जर प्रयत्नाने झालं असतं ना तर आज जगामध्ये असा कोणचा माणूस आहे की ज्याची इच्छा श्रीमंत होण्याची नाही? कोणाचा? आता याच्याजवळ भरपूर आहे तरी सुद्धा अजून पडतात ते गाडी घेऊन. का LIC? मी सुद्धा पडतोच ना. त्याची असा आहे. असा कोणचा माणूस आहे की ज्याला श्रीमंत होण्याची इच्छा नाही? असा कोणचा माणूस आहे की ज्याला निरोगी राहण्याची इच्छा नाही? प्रत्येक माणसाची इच्छा आहे की आपण श्रीमंत झालो पाहिजे, आहे त्याच्यापेक्षा जास्त झालो पाहिजे, आहे त्याच्यामध्ये माझं समाधान नाही म्हणून आणखी श्रीमंत झालो पाहिजे. आणखी श्रीमंत होण्याची आशाच खऱ्या अर्थाने माणसाचं समाधान बिघडवते. तो भाग वेगळा आहे. आणखी श्रीमंत होण्याची आशाच समाधान बिघडवते. आणखी श्रीमंत होण्याची आशाच समाधान बिघडवते. एका माणसाला सप्त्याचे नारळ आणण्यासाठी पाठवलं बडे भाऊने. जा रे, एक पोतोभर नारळ पाहिजेत. बरेचसे महाराज लोक आहेत, बरेचसे टाळकरी आहेत, सगळ्यांना नारळ द्यायचे आहेत. एक पोतोभर नारळ घेऊन ये. ते गेलं बीडला.
बीडला गेल्यानंतर विचारलं नारळाची किंमत, केवढ्याला दिलं? केवढं नारळ केवढ्याला भेटते? मला नाही माहित मग नारळाची किंमत. तुम्हाला माहित आहे का? 20 रुपयाला भेटते. बीडमध्ये गेल्यानंतर 20 रुपयाचं नारळ. त्याने विचारलं याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटतायत का? भेटतायत म्हणे. हो, अहिल्यानगरला. अहिल्यानगर माहित आहे तुम्हाला? अहिल्यानगर कोणचं? अहमदनगर. त्याला आता आपल्याला अहिल्यानगर बनवायचं आहे, लक्षात ठेवा. धाराशिव जसं बनलं, संभाजीनगर जसं बनलं, जेवढे या देशातले भव्य मंदिरं तुम्हाला दिसत असतील ना देशातले, मला असं वाटतं की त्यातले किमान 35% मंदिरं तरी माझ्या अहिल्याबाईने बांधलेले आहेत, लक्षात ठेवा. एवढे भव्य भव्य मंदिर अहिल्याबाईने बांधले असतील तर मला असं वाटते त्या जर नगर जिल्ह्यामध्ये जन्माला आल्या असतील तर नगरचं नाव अहमदनगर नसावं या हिंदुस्थानमध्ये. त्या नगरचं नाव आता अहिल्यानगर असलं पाहिजे. म्हणून आता आपण संभाजीनगर म्हणत राहिलो आणि संभाजीनगर झालं. तसं कीर्तनकाराने आता अहमदनगरला अहमदनगर म्हणायचं नाही, अहिल्यानगर म्हणायचं आहे. अहिल्यानगरला गेला. काय हो नारळाची किंमत? म्हटले 15 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त कुठे आहेत म्हणे? याच्यापेक्षा स्वस्त भेटतील म्हणे. पुण्याला जावं लागेल. गेलं पुण्याला. नारळाची किंमत 10 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त कुठे आहेत म्हणे? याच्यापेक्षा स्वस्त मुंबईला आहे. गेलं मुंबईला. नारळाची किंमत 5 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त, आणि आता स्वस्त नाही, आता फुकट आहेत म्हणे. फुकट. कोकणात जावं लागेल. गेलं कोकणात. 6वा दिवस आजचा अजून आला नाही. कोकणात गेल्यानंतर फुकट म्हटल्यावर तर रोगर घेतील लोक. उंच झाड होतं. झाडावर चढलं. झाड असं उंच असून थोडं वाकडं होतं. खूप नारळ खाली टाकले. खूप नारळ खाली टाकले. खूप नारळ खाली टाकले आणि खाली उतरलं. उतरल्यानंतर आणखी वर पाहिलं त्याने. एक मोठं नारळ दिसलं त्याला. नाही म्हणे हे तर असलंच पाहिजे, हे तर गेलंच पाहिजे म्हणे. आता हे एवढं मोठं नारळ सोडून कसं काय जायचं म्हणे. चढलं आणखी वर. आणखी वर चढलं. माऊलीला सुद्धा त्याच्यासाठी भागवत महाराज एक ओवी लिहावं लागली. जैसी तृष्णा वाढी नलिया, मेरुही हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दारुणा ओढगो. मरणात इतके आहेत ना इथं. गेलं वर. वर गेल्यानंतर नारळ जरा मोठं होतं. देठाला पक्क होतं. एका हाताने काही तुटत नव्हतं. दोन्ही हाताने पकडलं नारळ. दोन्ही हाताने नारळ पकडल्यानंतर ते खोड थोडं असं असल्यामुळे दोन्ही पाय निसटले खोडाचे. अद्दर झालं. मेलो म्हणे. आता खाली पडल्यावर तर मरणच आहे म्हणे. इथं कोणीच नाही म्हणे. आपलं आता कुठून दुर्बुद्धी सुचलीशील? इतक्या जोराने थापणे द्यायची, बाळी द्यायची. कुठून दुर्बुद्धी सुचलीशील म्हणे. खाली पडलो की मेलो म्हणे. आता काय करायचंय? तेवढ्यात त्यांनी बाजूनं पाहिलं. एक उंटावर बसलेला माणूस त्याला दिसला. वाळवंट होतं. त्या उंटावरच्याला त्याने बोलावलं. ओ उंटावरच्या दादा, मला काढून दे म्हणे. मी तुला 1000 रुपये देतो. मला याच्यावरून काढून दे, मी तुला 1000 रुपये देतो. ते उंटावरच होतं. उंटावरचं. ते उंटावरचं तिथं आलं. त्या उंटावरच्या शहाण्याने तो उंट त्याच्या बरोबर असा खाली उभा केला. ते उंटावरचं शहाणं उंटावर उभं राहिलं आणि त्याला काढण्यासाठी त्याचे असे पाय पकडले. जसे पाय पकडले तसं उंटाला असं वाटलं हे उतरलं. ते उंट निघून गेलं. वरचं म्हणते खालच्याला 1000 देतो. खालचं म्हणते 2000 देतो. फक्त नाराय सोडू नको. सर्व सुखाची आशा जन्मागे
असा कोण माणूस आहे की ज्याला श्रीमंत होण्याची इच्छा नाही? श्रीमंत होण्याची आशा प्रत्येक माणसाची आहे, पण प्रत्येक माणूस श्रीमंत नाही इथं प्रारब्ध मानलं पाहिजे. प्रत्येक माणूस श्रीमंत नाही इथं प्रारब्ध मानलं पाहिजे. अशी कोणाची इच्छा आहे की आपल्याला रोग झाला पाहिजे म्हणून? पण प्रत्येक माणूस निरोगी नाही इथं प्रारब्ध मानलं पाहिजे. अरे का रोग काही रोगिया, आवडे दारिद्र्य दरिद्रिया, परिभोगण्याची बळीया अदृष्टी केली. रोगी माणसाला रोग आवडत नसला तरी सुद्धा अदृष्टाने तो भोगावा लागतो. जिवंत माणसाला मरण आवडत नसलं तरी अदृष्टाने ते येत असतं. जसं अदृष्ट असेल तेव्हा ते येत असतं. कधी कधी वाटतंय की इतक्या लवकर जाऊ नये, पण जावं लागतं. कधी कधी घरातल्याला सगळ्यांना वाटते की हे गेले पाहिजेत, आणि प्रारब्ध असेल तर राहावं लागतं. जोवरी प्राचीनाची वाटते का नाही? अरे वाटते का नाही आता गेले पाहिजेत म्हणून? पण अजूनही 80 वर्षाचं वय आहे तरी सुद्धा काठी घेऊन उभी आहेत. प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. विठाला विठाला. माझ्या दादांनो, प्रयत्न माणसाने केलेच पाहिजेत, पण प्रयत्नाने ज्या वेळेला यश येत नाही त्यावेळेला प्रारब्ध मानलंच पाहिजे. मानावं लागते प्रारब्ध. तुम्हाला सांगतो, दैव प्रारब्ध यासाठी सुंदर एक उदाहरण आहे. कबीरजी असं वर्णन करतात, एक निदैवी माणूस होता. निदैवी माणसाला कबीरजी दलिंदर म्हणतात. दलिंदर. दलिंदर कशाला म्हणतात माहित आहे का? दलिंदर कशाला म्हणतात? इकडे कापूस पिकतो का? कपाशी आहे ना. मागल्या वर्षीचा काही कापूस ठेवलाय का? या वर्षीचा आहे ना? आहे ना. मागल्या वर्षीचा ठेवलाय का काही? आमच्याकडे भरपूर ठेवला, भाव वाढावेत म्हणून. बिचारा ज्यांनी ठेवला ते 9,000ने विकला नाही, आता 7,000च भाव आहेत. आता विकला, याला म्हणतात दलिंदर. या वर्षी बिचाऱ्या कांद्याला जास्त भाव असतात. ज्या वर्षी कांद्याला जास्त भाव असतात त्या वर्षी याचा गहू असतो, याला म्हणतात दलिंदर. दलिंदर म्हणजे निदैवी. ज्या वर्षी जे नफ्यात असेल त्या वर्षी ते नसताना तोट्यातले गिराईक जे असतील ते दलिंदर आहेत, लक्षात ठेवा. त्याला दलिंदर म्हणतात. एका दलिंदर माणसाला एका कीर्तनकाराने सल्ला दिलेला का, काय दलिंदरपणा भोगतो, काय निदैवीपणा भोगतो, एक काम कर, हिरे आण, हिरे, मोती आण, मोती. अरे म्हणे कुठं भेटतायत मोती? म्हणजे समुद्रात भेटतायत. समुद्रामध्ये मोती असतात म्हणे. असा समुद्रात? मग समुद्रात मोती असतात म्हणे. त्यांनी विचार केला की समुद्रातले मोती काढायचे. समुद्रातले मोती काढण्यासाठी महाराज तो गेला. कबीरजी लिहितायत, दलिंदर चले समंदर, दलिंदर चले समंदर, भाग्य निकले साथ. भाग्य त्याच्या सोबत निघालं. दलिंदर चले समंदर, भाग्य निकले साथ, आणि मोती के लिए डुबकी लगाई लेकिन शंख लगे हाथ. दलिंदर चले समंदर, भाग्य निकले साथ, मोती के लिए डुबकी लगाई, शंख लगे हाथ. याला म्हणतात निदैवी. आता दैववान पहा. दैववान माणसाला सिकंदर म्हणतात, याला दलिंदर म्हणतात, त्याला सिकंदर म्हणतात. आता सिकंदर चले तट्टी को. तट्टी को समजते ना? तट्टी को. हाँ, सिकंदर चले तट्टी को, लोटा लिए साथ. सिकंदर चले तट्टी को, लोटा लिए साथ,
आणि पानी के लिए लोटा बुड़ाया तो मोती लगे हाथ। अन्न मान धन ये तो प्रारब्धाने भेटत असते महाराज। माझी विनंती आहे तुम्हाला की एखादा माणसाला जर मान भेटत असेल ना त्याच्यावर जळू नका, त्याचं ते प्रारब्ध आहे। एखाद्या माणसाला आयाची जर धन भेटत असेल ना तर तक्रार करू नका, ते त्याचं प्रारब्ध आहे। प्रारब्धाने अशा काही गोष्टी होत असतात महाराज की अनेक दिवस प्रयत्न करूनही माणसं मोठे होत नाहीत, पण काहीच प्रयत्न न करता ज्यावेळेला माणसं मोठे होतात ना समजून चला यांचं प्रारब्ध आहे। जळायची गरज नाही, आपण आपलं प्रारब्ध बनवा। एक दिवस आपल्या जीवनामध्ये सुद्धा योग आल्याशिवाय राहणार। प्रारब्ध बनते कशामुळे माहिती आहे का तुम्हाला? आपण जे करतो ना त्याच्यामुळेच प्रारब्ध बनते ना, त्याच्यामुळेच ते उपभोगायला येते ना, त्याच्यामुळेच येते। तुम्हाला सांगतो, तुमच्या घरात एखादी कोठी आहे का? धान्याची कोठी, महिलांना विचारतो, धान्याची कोठी आहे ना? धान्याची कोठी आहे, कोठीच म्हणतात ना त्याला, हो कोठीच म्हणतात। त्याच्यामध्ये धान्य टाकल्या जाते आणि खालून काढल्या जाते, असंच ना? हो। टाकण्याचं जे तोंड आहे ते लहान असते आणि काढण्याचं तोंड फार मोठं असते। अरे असंच ना? असंच म्हणतात, आता काय करावं? धान्य टाकण्याचं तोंड मोठं असते आणि धान्य काढण्याचं तोंड लहान असते। एक लक्षात ठेवा, तुम्ही जे धान्य त्याच्यामध्ये टाकत असाल तेच धान्य खालून निघत असते का? मी असो वा तुम्ही असो, लक्षात ठेवा, हे विसरू नका। निघत असेल ना, गहू जर निघत असतील ना, समजून चला तुम्ही गहूच टाकलेले आहेत। तांदूळ जर निघत असतील ना, समजून चला दुसऱ्याने नाही, तुम्हीच तांदूळ टाकलेले आहेत। उडीद जर निघत असतील ना, समजून चला तुम्हीच कधीतरी उडीद टाकलेले आहेत। बरोबर आहे? काही एक वर्ग असा आहे महाराज समाजामधला की त्याने अगोदरही त्याच्या वडिलांनी तांदूळच टाकलेले आहेत, तो सुद्धा तांदूळच टाकतो। तांदूळ कसे संपतील? लक्षात आलं तुमच्या? अगोदर त्याच्या वडिलांनी वारी केलेली आहे, तो सुद्धा ती वारी चालवतो, वारी संपेल कशी? अगोदरही त्याच्या वडिलांनी सप्त्याची पंगत चालवलेली आहे, तो सुद्धा चालवतो, पंक्तीचं पुण्य जाईल कुठं? अगोदर त्याने खऱ्या अर्थाने आपल्या दारी आलेला गरीब कधी परत पाठवला नाही, हा ना, आणि हाही पाठवत नाही, ते पुण्य जाईल कुठं? एखाद्या बिचाऱ्या गरीबाचं लग्न असलं तर त्याच्या वडिलांनीही त्याला मदत केल्याशिवाय परत पाठवला नाही, मुलगाही पाठवत नाही, तर हे जाईल कुठं? पण मला असं वाटतंय की काहीचे वडीलही तांदूळच टाकणारे होते, मुलंही तांदूळच टाकतात। काहीचे बिचाऱ्याचं काय प्रारब्ध आहे, त्याचे वडीलही उडीद टाकत होते, हा सुद्धा उडीदच टाकतो। तुमच्या लक्षात आलं ना? लक्षात। वडीलही उडीद टाकत होते, हाही उडीद टाकतो। एक वर्ग असा आहे की त्याचे पहिले उडीद आहेत पण आता हा तांदूळ टाकतो, आणि एक वर्ग असा आहे त्याचे पहिले तांदूळ आहेत पण आता उडीद टाकतो। तांदूळ म्हणजे पुण्य, उडीद म्हणजे पाप। ज्याचे पहिले तांदूळ आहेत विठ्ठला ज्याचे पहिले तांदूळ आहेत, आता जो उडीद टाकतो त्याच्या मनामध्ये शंका आहे,
नाही, पहिले ज्याचे तांदूळ आहे आणि आणखी उडीद टाकतोय ना, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका आहे की साला आपण इतकं चांगलं करतो तरी आपली उडीद संपत नाही, झालं हे काहीच करत नाही राव, काही सप्त्याला वर्गणी नाही, काही नाही, काहीच नाही, काहीच करत नाही, तर याचे तांदूळ संपत नाही. लक्षात आलं ना? याचं सगळं चांगलं चालू आहे, आपलं सगळं वाईट चालू आहे. लक्षात ठेवा माझ्या दादांनो, त्याच्या वडिलांनी टाकलेले तांदूळ आहेत, तो त्याच्यामध्ये उडीद टाकतो. वडिलांनी टाकलेले तांदूळ संपू द्या, उडीद लागू द्या, मग काहीच वेळ लागणार नाही. पहिले आपले थोडे उडीद आहेत, आता आपण तांदूळ टाकतो. माझी विनंती आहे तुम्हाला की तांदूळ टाकणं थांबवू नका, तांदूळ टाकणं थांबवू नका. किती अडचणीत असला तरी तांदूळ टाकणं थांबवू नका. तुमच्या लक्षात येतं ना मी काय बोलतोय ते? पुण्य करणं थांबवू नका, परोपकार करणं थांबवू नका, वारी करणं थांबवू नका, पुण्य करणं थांबवू नका, उडीद टाकणं थांबवू नका. मी मकरध्वजाच्या दरबारामध्ये तुम्हाला आश्वासन देतो की एक दिवस तुम्ही टाकलेले तांदूळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे दैव आहे, प्रार्थना आहे, ते भोगावं लागतं. इथपर्यंत आपण आलो. आता पुढे चालू आपण. हा विषय लक्षात ठेवा बरं का. आपण जर गरिबी भोगत असू तर आपलं प्रारब्ध आहे, पुण्य करत राहा, प्रारब्ध निघून जाईल. 7वा वर्ग नापास आहे. मी आज कुण्यातरी साधूच्या कृपेने महाराष्ट्राच्या समोर उभा आहे. माझं प्रारब्ध आहे, माझं प्रारब्ध आहे. प्रारब्धाने प्रयत्नाने ज्या गोष्टी होत नसतात त्या प्रारब्धाने घडत असतात. आता पुढे जाऊ आपण. याला दैव म्हणतात, याला दैववान म्हणतात. आता कसं आहे पहा, प्रपंचातला जो भाग्यवान असेल, जो दैववान असेल, अयाची त्याला एखादी गोष्ट जर प्राप्त होत असेल तर तो फक्त दैववानच आहे. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, त्याच्या दैवामध्ये बदल होऊ शकतो. प्रपंचातलं दैव म्हणजे आपण नेहमी मानतो. काय मानतो? भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा, धन प्राप्त होणं हे भाग्य नसलं तरी आपण भाग्य मानतो. प्रपंचातलं दैव वेगळं आहे आणि परमार्थातलं दैव वेगळं आहे. ज्याला फक्त प्रपंचाचा जिव्हाळा आहे, परमार्थातलं त्याला काहीही समजत नाही आणि परमार्थासाठी तो काहीही करत नाही, आणि तो एखाद्याला दैववान दिसत असला तरी मला असं वाटते तो फक्त दैववानच आहे. पण महाराज म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये आपलं सबंध जीवन परमार्थासाठी आहे. आपल्या पुढे यादी आहे, या शतकातली यादी आहे. आपण जर विचार केला तर स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचं जीवन फक्त आणि फक्त परमार्थासाठी होतं. महाराज फक्त परमार्थासाठी होतं. बंकट स्वामी महाराजांचं जीवन फक्त परमार्थासाठी होतं. बाबांचं जीवन
हे फक्त परमार्थासाठी होतं. माऊलीचं जीवन हे फक्त परमार्थासाठी होतं. स्वामी महाराज जर नसते तर हे मृदंग इतक्या चांगले वाजले नसते. लक्षात ठेवा, हे मृदंग महाराष्ट्रातले चांगले वाजतात. हे उपकार जर कोणाचे असतील तर हे बंकट स्वामी महाराजांचे उपकार आहेत. लक्षात ठेवा, बंकट स्वामी महाराजांच्या तालमीतले जे पैलवान आहेत ना महाराज, तसे पैलवानच झाले नाहीत कुणा तालमीत. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपलं सबंध जीवन संप्रदायासाठी देणारी ही माणसं होती. एक गोष्ट सांगू, सत्ता देणं सोपी आहे, संपत्ती देणं सुद्धा सोपी आहे, नाही का? सांगू, जीव देणं सुद्धा सोपं आहे, कारण तो एकदाच द्यावा लागतो. एखाद्याला जीव देणं सुद्धा सोपं आहे, पण सगळं जीवन परमार्थासाठी समर्पित करणं हे फार कठीण आहे. लक्षात ठेवा. काय होतं जोग महाराजांच्या जीवनामध्ये, पैलवान माणूस, वयाच्या 52व्या वर्षी जावं लागलं महाराज. इतकं फिरणं होतं, इतकी तातडी होती, इतकं समर्पण होतं की ज्यांनी आपल्या देहाचा सुद्धा विचार केला नाही संप्रदायाच्या समोर. आणि म्हणून सबंध जीवन ज्यांनी या संप्रदायासाठी समर्पित केलं ते आमचे जोग महाराज. सबंध जीवन या संप्रदायासाठी समर्पित केलं ते आमचे बंकट स्वामी महाराज. हे तर तुकोबारा, हे तर सगळे आहेत, पण हे आपल्या जवळचे सांगतो. सबंध आपलं जीवन लोक अपवादातून सुद्धा, लोकांनी किती त्रास दिला तरी सुद्धा आपलं सबंध जीवन ज्यांनी या समाजासाठी समर्पित केलं ते आमचे बाबा, भगवान बाबा. आणि ज्यांनी आपलं सबंध जीवन नामचिंतनासाठी समर्पित केलं ते आमचे माऊली चाकरवाडीकर. सबंध जीवन संप्रदायासाठी समर्पित केलं. सज्जनानो, हे जीवन देणारे माणसं भेटलेत ना, म्हणून आपण जिवंत आहोत. म्हणून आपली सत्य जिवंत आहेत. आणि हे जे आहेत, प्रपंचात लाभ प्राप्त होणारे माणसं दैववान आहेत. आणि जे खऱ्या अर्थाने परमार्थासाठी आपलं सगळं जीवन समर्पित करतात ते फक्त दैववानच नाहीत, ते दैवाचे पुतळे आहेत. तोची दैवाचा पुतळा. ज्याला भक्तीचा जिव्हाळा आहे, ज्याला भक्तीबद्दल अत्यंत प्रेम आहे, तो दैवाचा पुतळा. त्याला आजचं कीर्तन 10 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. चालीसहित आपण बरोबर वेळेवर थांबणार आहे. आम्हाला सुद्धा विदर्भात जायचं आहे. विषय असा आहे की हरिपाठामध्ये काही करंटे माणसं सांगितले.
हरिपाठामध्ये काही दैववान सांगितलं. बघा, हरिपाठामध्ये असं सांगितलं की करण टाकून निदैविक. हरिपाठातलं प्रमाण द्यायचं आहे बरं. हरिपाठ पाठ आहे आपल्या सगळ्यांच्या. पुढे नसला तरी मागा आहे. हरिपाठातला करण टाकून त्याचं प्रमाण आहे. कोण आहे? कैसा भोजे अद्वैत वाटा. हरिपाठातलंच प्रमाण आहे नाही. उपजोनी करंटा. करंट आहे लेखाचा. अद्वैताची वाटही जाणत नाही, अद्वैताची वाटही जाणत नाही. ही अद्वैताची वाट तर जाणली पाहिजे. अद्वैताकडे जाऊ नका, पण वाट तर जाणली पाहिजे. आपल्याला अद्वैताकडे जायचं आहे कुणातरी जन्मामध्ये, हे स्मरण तर असलं पाहिजे. अद्वैताची जो वाटही जाणत नाही तो जन्माला येऊन सुद्धा करंट आहे. करंटा समजला आपल्याला. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. अद्वैताची वाटही जो जाणत नाही तो करंट आहे. आता हे प्रमाण दिलंय तुम्ही. आता ज्ञानाच्या दृष्टीने करंटा समजला आपल्याला, पण ज्ञानाच्या दृष्टीने भाग्यवान कोण? आता 15 मिनिटाची वेळ आहे तुम्हाला. ज्ञानाच्या दृष्टीने भाग्यवान कोण? मोक्ष रेखे आला, मोक्ष रेखे आला, मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला. मोक्ष रेखे आला, मोक्ष रेखे आला, मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला. ज्ञानाच्या दृष्टीने करण टाकून हा पाहिलाय आपण हरिपाठामध्ये. ज्ञानाच्या दृष्टीने भाग्यवान कोण? मोक्ष रेखे आला, भाग्यवी नटला. तो भाग्याने नटलेला आहे की जो मोक्षाच्या रेषेमध्ये आलेला आहे, मोक्षाच्या लाईन मध्ये जो उभा आहे. मोक्षाच्या लाईन मध्ये उभा आहे म्हणजे मोक्षाच्या रेंज मध्ये आहे. रेंज मध्ये आहे. रेंज मध्ये आहे म्हणजे जो साधन चतुष्टय संपन्न आहे.
निष्काम कर्म आणि उपासना करून मल विक्षेप गेलेले आहे. अज्ञान निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो मोक्षाच्या रेषेमध्ये उभा आहे. या रेषेमध्ये जो उभा असेल ना, मोक्ष त्याला प्राप्त झालं नाही, नाही का, रेशन त्याला भेटलं नाही. रेशन तर समजते ना, पण तो लाईन मध्ये उभा आहे, नाही का. तिकीट त्याला भेटलं नाही, पण तो लाईन मध्ये उभा आहे, नाही का. हा, लाईन मध्ये उभा आहे. अजून पाकिट भेटलं नाही, लाईन मध्ये उभा आहे. आता समजलंय आपल्याला. जो मोक्षाच्या रेषेमध्ये उभा आहे, साधन चतुष्टय संपन्न आहे, मल विक्षेप गेलेले आहे, अज्ञान निवृत्तीची वाट पाहतोय, प्रयत्न करतोय, आणि या रेषेमध्ये जो उभा असेल महाराज तो भाग्यवान आहे. भाग्यवी नटला, भाग्याने नटलेला आहे. हा ज्ञानाच्या दृष्टीने झाला आहे. आता भक्तीच्या दृष्टीने मी तुम्हाला विचारतो की भक्तीच्या दृष्टीने निदैवी कोण? नाही जासी भक्ती दैव मेलय त्याचं की श्रीमंत असून सुद्धा दान करायची इच्छा नाही. दैव मेलय त्याचं की भरपूर शक्ती असून सुद्धा दुर्बल माणसाचं जो संरक्षण करत नाही. दैव मेलय त्याचं की खऱ्या अर्थाने ज्ञान असून सुद्धा अज्ञानी माणसासाठी त्याचा उपयोग करत नाही. दैव मेलय त्याचं की सैन्यामध्ये असून सुद्धा युद्ध करत नाही. दैव मेलय त्याचं धर्म प्रचारक म्हणून सुद्धा धर्मासाठी काहीच करत नाही. मेलय दैव. ज्या माणसाचं दैव चांगलं असते ना महाराज, तो श्रीमंत असेल तर तो दान करत असतो. ज्या माणसाचं दैव चांगलं असेल ना महाराज, तो शक्तिवान असेल तर दुर्बलाचं संरक्षण करत असतो. त्याचं दैव चांगलं असेल, तो ज्ञानी असेल तर अज्ञानासाठी त्याचा वापर करत असतो. आणि ज्याचं दैव चांगलं असेल, मला असं वाटतंय की ज्याच्या धर्मासाठी जर त्याने घर सोडलं असेल तर तो फक्त धर्मासाठीच जगत असेल, तो दैवान आहे. तुमचं काय मत आहे मला माहित नाही, तो दैवान तोची नाही. दैवाचा भक्तीच्या दृष्टीने आपण निदैवी पाहला, दैव हाच मेलय त्याचं दैव. जे का नाही तरी पाषाण, काय पृथ्वीवरी पाषाण नसती काही, माझी भक्तिवीन जळो जयाची जी आले पण. का पृथ्वीवरी पाषाण नसती काही, भक्तिवीन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. अरे दादांनो, माती तर सगळ्याकडेच आहे, पण ज्याने मातीचा घट बनवला असेल त्याचे उपकार मानले पाहिजेत ना. घट मातीचाच आहे मला वाटतंय, पण बनवणाऱ्याचे उपकार मानले पाहिजेत ना. अलंकार सोन्याचेच आहेत, सोन्याचेच आहेत अलंकार, अलंकार सोन्याचेच आहेत, पण ज्याने अलंकार बनवले त्याचे उपकार मानले पाहिजेत ना. का नाही मानले पाहिजेत? मानले पाहिजेत ना, मानले पाहिजे. आणखी सांगतो तुम्हाला, नथ घालण्यासाठी ज्याने तुम्हाला नाक दिलंय, नथ घालण्यासाठी ज्याने तुम्हाला नाक दिलं, त्या नाक देणाऱ्याचे उपकार मानले पाहिजेत ना. हो नाही काही मानले पाहिजेत ना, मानले पाहिजेत. तसं आणखी मला एक गोष्ट सांगू द्या की 500 वर्षामध्ये जे झालं नाही,
जे राम मंदिर ज्याने करून दाखवलं त्याचे उपकार सुद्धा मानले. काय उपकार मानायचे? अरे 500 वर्षात झालं असताना हा उपकार काय मानायचे? ज्या मंदिर उभारण्यासाठी अनेक शहीद झाले ते मंदिर जर त्याच्या कारकिर्दीमध्ये होत असेल तर उपकार मानले पाहिजेत ना. नाही तर ब्रह्मराक्षस व्हावं लागेल आपल्याला, नाही का? कोर्ट मागच्या वेळेस नव्हतं का? नाही हो, 60 वर्ष कोर्ट नव्हतं का? कोर्टाने निर्णय दिला. कोर्टाने 60-70 वर्ष काय कोर्ट नव्हतं का या देशात? 60-70 75 वर्ष कोर्ट असूनही निर्णय का दिला नाही? का निर्णय खऱ्या अर्थाने नाही झाला? मानलं पाहिजे. ज्याने तुम्हाला हे शरीर दिलं त्याचे उपकार मानले पाहिजेत आणि त्याची भक्ती केली पाहिजे. नाही ज्याशी भक्ती पतित अभक्त हरिशीन भजत दैव हत. आता मी भक्तीच्या दृष्टीने करंटा सांगितला कडे. आता मला पुढचं प्रमाण बहुतेक आठवत नाही, तुम्हाला आठवेल. मी 15 मिनिटाची सुट्टी देतो. तुम्ही आता भक्तीच्या दृष्टीने दैववान कोण सांगा. उपमा त्या दैवाची कोणवानी, हरे नाम सारा जिव्हाया, देवासाठी दिलेली आहे, ज्यांनी आपली जिव्हा नामचिंतनासाठी दिलेली आहे, खऱ्या अर्थाने त्याच्यासारखा दैववान कोण आहे? हरिनामसार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोणवानी. उपमा त्या दैवाची कोणवानी. महाराज हा फक्त दैववान नाही तर महाराज म्हणतात तुची दैवाचा पुतळा हो, जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा याबद्दलचा विचार करून आपण थांबणार आहोत. जिव्हाळा 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 असं म्हणतोय ना. मायेला आपल्या लेकाबद्दलचा काय जिव्हाळा. जिव्हाळा मायेला आपल्या लेकाबद्दलचा किती जिव्हाळा असतो हे मायेलाच विचार. मग भाऊ घडलेली घटना सांगून जाईल. एका डॉक्टरकडे मी होतो आणि डॉक्टरकडे एक पेशंट होता. त्या पोराचं वय 32 वर्षाचं होतं फक्त. आणि डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या भावाला की गड्या याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि जरा तब्येत याची बरी नाही, हा जाऊ शकतो. नाही डॉक्टर असं करू नका, त्याला घेऊन जा आजीबाई नाही बसू देणार, त्याला गरम होते, त्याला घेऊन जा विठ्ठल विठ्ठल. या मोठा झाल्यावर त्याला कीर्तनकार व्हायचा आहे. आणि तो मला सांगतो की महाराज त्यांना काय सांगतो तुम्ही, तुमच्यासारखे अनेक महाराज वाटी लावले. भाऊ आजारी आहे, त्याचा सख्खा भाऊ डॉक्टर समोर उभा आहे, आम्ही असे बाजूने बसलेले आहोत. एका किडनीची गरज आहे गडा तुझ्या भावाला. डॉक्टर साहेब सांगा ना कुठे भेटते, आपण प्रयत्न करू. भेटायचं नाही रे, तुझ्याजवळच आहे. 2 आहेत तुला, त्यातली एक द्यावी लागेल. म्हणून डॉक्टर साहेब काही बोलता राव, भाऊ असला म्हणून काय झाला, तूही अधू होईल मी अधू होईल, हे सांभाळायचं कोणी? आपल्याच्यानं हे काही शक्य होणार नाही. मग आपण पैसे लावू शकतो
किडनी तर काही आपण देऊ शकत नाही. त्याला पाठवलं, त्याच्या बायकोला बोलावलं पेशंटच्या. तुमचा पती जगू शकतो, त्याला एका किडनीची गरज आहे. साहेब किती पैसे लागतील ते सांगा, आम्ही विचार करतो, पण आमचे जगले पाहिजे. नाही, ते किडनी तुमच्याजवळच आहे, तुमच्याजवळ 2 आहेत, एक जर दिली ना तर हा जगू शकतोय बघा काही दिवस. असं काय करता साहेब, माझे पोरं लहान आहेत, पोरांना कोणी सांभाळायचं, पोरांना कोणी पाहायचं, माझ्या पोरांकडे कोण पाहिजे, हे कसं काय बोलताय साहेब तुम्ही, आम्ही पैसे लावू शकतो बा म्हणून काय आमची किडनी मागताय तुम्ही. त्याच्या बायकोलाही परत केलं, त्याच्या आईला बोलावं. माय रडत होती, ओक्साबोक्षी रडत होते. साहेब काही करा, पोरग नका जाऊ दे, काही झालं तरी चालेल साहेब, मी माझी सगळी इस्टेट पणाला लावायला तयार आहे साहेब, सगळी माझी शेती गेली तरी साहेब, अरे लहान लहान होते त्यावेळेला याचे वडील गेले साहेब, आता मला दुःख दाखवू नका साहेब, काही झालं तरी चालेल पण माझं पोरग जगलं पाहिजे साहेब. साहेब म्हणतायत ह्याला एका किडनीची गरज आहे, कुठं भेटते ते पहा साहेब, किती पैसे द्यायला तयार आहे मी. भेटत नाही, तुमच्यातच आहे, तुम्हाला 2 आहेत, त्यातली एक दिली पाहिजे. त्यावेळेला माय म्हणते साहेब एकच काय, अडाणी होती बिचारी, माझ्या शरीरात जेवढ्या किडन्या असतील तेवढ्या काढून घ्या, पण पोरग जगलं. ऐशी कळवड्याची जाती नाही का, हा जिव्हाळा आहे. माझं पोरग जगलं पाहिजे, मी मेली तरी चालेल, याला जिव्हाळा म्हणताय. जीवा परिस बाळ पडिये माते, जीवा परिस बाळ पडिये माते, जीवा परिस बाळ पडिये माते, जीवा परिस बाळ पडिये माते. जीवा परिस बाळ पडिये माते, जीवा परिस बाळ पडिये बरोबर आहे ना मी सांगतो ते. हे माझ्यासमोर माता आहेत ना काही बसलेल्या, बरोबर आहे की नाही. इतका जीव असतो का नाही पोरात कोणाचा, अरे सांगा ना तुम्ही, आईचा. पोराचा असतो का एवढा आईत नाही. बरं, कधी बिघडतात ते पोरं, कधी बिघडतात 4 पायाचे झाल्यावर. 4 पायाचे म्हणजे कोण, 4 पायाचे कोणाला म्हणतात. अरे 4 पाय कोणाला असतात, बैलाला असं म्हणा ना. बैल झाल्यावर पोरं बिघडतात, बरोबर आहे ना. हो म्हणायची सुद्धा ताकद नाही. दोघां भावांची भांडणं झाली. एक भाऊ करोडपती होता, एक भाऊ भिकारी होता. करोडपती भाऊ आपल्या भिकाऱ्याला म्हटला, भिकारी भावाला म्हटला, ए देख, आपण ऐकलंय मला आवडते म्हणून, मेरे पास धन है, मेरे पास दौलत है, मेरे पास गाड़ियां है, मेरे पास बंगला है, तेरे पास क्या है. तो भिकारी म्हटला, तेरे पास गाड़ियां है, तेरे पास बंगला है, तेरे पास धन है, लेकिन मेरे पास माँ है.
है ना, मेरे पास माँ है. आईच्या पुढे काय महाराज सगळं. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को तुम मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोठी बनाया है, माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार ये सारी कमाई है. ये लाख नहीं एक लाख है सब, ये लाख नहीं एक लाख है सब, इस राज को तुम मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस राज को तुम मत भूलना. जिव्हाडा सांगतोय, जिव्हाडा. आईचा आपल्या मुलासाठी किती जिव्हाडा. मातेची आचिती आगी बाळाची आची, रविवारी आपुला, जवळी घे सागी नागेवा. अरे बाळाची आगी बाळाची आची, रविवारी आपुला, जवळी घे सागी नागेवा. इतका जिव्हाडा असते गड्या मायेचा. बरोबर आहे ना. त्याला जिव्हाडा म्हणतायत. आणखी सांगतो तुम्हाला जिव्हाडा कशाला म्हणतायत. काय असते पहा. काही जाती समाजामध्ये गिधाडाच्या आहेत, काही जाती कुत्र्याच्या आहेत, काही जाती बेंडकाच्या आहेत, काही जाती माशीच्या आहेत. एक जात अशी आहे की ज्याला प्रपंचाबद्दलही जिव्हाळा नाही आणि परमार्थाबद्दलही नाही, ते गिधाडाची जात आहे. एक जात अशी आहे की ज्याला फक्त आणि फक्त प्रपंचाबद्दलच जिव्हाळा आहे, परमार्थाबद्दल अजिबात जिव्हाळा नाही. हे पिसाळलेल्या कुत्र्याची जात आहे. एक जात अशी आहे की प्रपंचाबद्दल जरा जास्त जिव्हाळा आहे, पण थोडा का होईना पण परमार्थाबद्दलही आहे. ती बेंडकाची जात आहे. बेंडकाची जात माहित आहे ना. बेंडक इकडे राहतात आणि तिकडे राहतात, अशा उड्या मारतात. जमीनवरही राहतात आणि पृथ्वीवरही राहतात, असं करतात. मतलब कि दुनिया में कौन किसी का होता है, जो अपना होता है वो भी 40 लेकर जाता है. आणि म्हणून ज्यांना प्रपंचाबद्दल जास्त आहे पण थोडा का होईना परमार्थाबद्दलही आहे, ही बेंडकाची जात आहे. पण ज्यांना फक्त आणि फक्त महाराज परमार्थाबद्दलच जिव्हाळा आहे, फक्त परमार्थाबद्दल, फक्त परमार्थाबद्दल, फक्त परमार्थाबद्दल, ती जात माशाची जात आहे. पाण्यापेक्षा मौल्यवान असू द्या तूप, पाणी हुनी बहुवे तुपी गुण किड आहे, परी विना काय होय असं नाही. तेथ पाण्यापेक्षा मौल्यवान तूप असू द्या आणि त्या तुपामध्ये तुम्ही मासे ठेवा. मासे म्हणतात तुझं मौल्यवान तू तुझ्याच घरी जाऊ दे, आम्ही पाण्याशिवाय जगू शकत नाही. एखाद्या साधूला तुम्ही किती मोठं वैभव दाखवा, तो म्हणेल तुझं वैभव तुझ्याकडे जाऊ दे, आम्ही भजनाशिवाय जगू शकत नाही. चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानो वनमाळी वेगी भेट बघा. आम्हाला काय करायचं. सुमनाची सेद शीतळ होणे की, पोळे आगी सारखी वेगी विज बघा. अरे माझे जीवीचे तुम्ही का हो नेना,
माझा बडिया तू पंढरी राणाव माय. जिव्हाळा असला पाहिजे महाराज. मी खरं सांगू का, आमच्यासारख्या धर्मप्रचारकाला धर्माबद्दल इतका जिव्हाळा असला पाहिजे की जेवढा माशाला पाण्याबद्दल आहे. विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, विठ्ठल कृपेचा पोळा लाविले चाळा, विश्व विठ्ठले जिव्हाळा. आमच्यासारख्या धर्मप्रचारकांना, कीर्तनकारांना माशाला जसं पाण्याबद्दल जिव्हाळा आहे ना, तेवढा जिव्हाळा जर गड्या तुमचा धर्माबद्दल असला तरीच धर्माचं काहीतरी होईल. आणि नेत्यांचा जिव्हाळा जो आहे ना, तो देशाबद्दल सुद्धा माशा इतका असला पाहिजे. देश महत्वाचा असला पाहिजे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या, इतका असला पाहिजे. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, हे वतन महबूब मेरे, तुझे पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे. जिव्हाळा एक मुद्दा म्हटलं याच्यासाठी. जिव्हाळा इतका देशाबद्दल ज्याचा जिव्हाळा असेल ना, त्यानेच नेता व्हायचं बरं का या देशाचं. लक्षात इतक्या धर्माबद्दल ज्याचा जिव्हाळा असेल ना, धर्माबद्दल माशा इतका ज्याचा जिव्हाळा असेल ना, त्यानेच महाराज व्हायचं बरं का. महाराज त्यानेच महाराज व्हायचं. धर्माबद्दल ज्याचा जिव्हाळा नाही त्याने महाराज होऊ नये, आणि देशाबद्दल ज्याचा जिव्हाळा नाही त्याने नेता होऊ नये. स्नेहो काय रामप्रभूचा जिव्हाळा होता देशाबद्दल. स्नेहोदयांच सौख्यांच यदि वा जानकीमपि, आराधनाय लोकस्य न मुंचते नास्ति मे व्यथा. माझ्यावर असलेला स्नेह सोडून देईल मी, माझ्यावर लोक दया करत असतील तेही सोडून देईल मी. यदि वा जानकीमपि, मी जानकीचाही त्याग करायला तयार राहील, पण माझ्या लोकांना जो शब्द दिला ना त्याचा मात्र मी कधी त्याग करणार नाही. इतका जिव्हाळा नेत्यांचा असला पाहिजे कडा. आता आपण सगळे पाहतोय, आमचाही जिव्हाळा धर्माबद्दल नाही, आणि बिचाऱ्यांचा त्यांचाही जिव्हाळा देशाबद्दल नाही. त्यांचा जिव्हाळा आहे फक्त पदाबद्दल, आमचा जिव्हाळा आहे फक्त पाकिटबद्दल. असा जाणे भक्तीचा जिव्हाळा. माशा इतका जिव्हाळा ज्याचा असेल, तोची दैवाचा पुतळा, दैवाचा पुतळा, दैवाचा पुतळा, असे अनेक पुतळे असतात. मला तिकडे जास्त आहे. कैवल्याचा पुतळा, पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा, तसा हा दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. महाराज म्हणतात असा जिव्हाळा जाणणारा जो असेल तोच माझ्या मनामध्ये बसतो. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. काही पंडित असतात पण शहाणे नसतात, काही शहाणे असतात पण पंडित नसतात, काही पंडितही नसतात आणि शहाणेही नसतात, काही शहाणे असतात आणि पंडितही असतात. शहाणाही आहे पंडितही आहे, पण भगवत भक्त नसेल तर तो माझ्या मनात कधी बसणार नाही. शहाण आहे, हुशार आहे, एकदम तयार आहे सगळं. म्हणजे शहाणा याचा अर्थ शास्त्र तयार आहे, एक पंडित याचा अर्थ शास्त्र तयार आहे, आणि शहाणा याचा अर्थ व्यवहार तयार आहे. दोन्ही गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा तो माझ्या मनात बसणार नाही त्याला जिव्हाळा नसेल तर. अनेक नाही माझे मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, ज्याचं चित्त नामरूपामध्ये जडलं असेल. आता जडणं याचाही विचार आहे.
नामरूपी जडले चित्त आणि असा जर तू असेल तर त्याचा दास मी अंकित विठोबा. ज्याचं नामरूपामध्ये चित्त जडलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हे सगळं जो जाणतो खऱ्या अर्थाने तो शुद्धही आहे. आणि महाराज दैवाचा पुतळा कुणाला म्हणतात हे आपल्याला समजलं. महाराज नाही का तिसऱ्या चरणामध्ये नामरूपी जडले तिथं त्याचा दासमी अंकित, नामरूपामध्ये त्याचं जडलेलं चित्त असेल त्याचा मी दास आहे असं म्हणतात. आणि महाराज पुढे असं म्हणतात की शुद्ध कोण आहे याचं उत्तर देतात महाराज अभंगाच्या शेवटी. लोकांमध्ये नवविध